नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक ते चाकण असं थरारक अंमली पदार्थ तस्करांचा पाठलाग करत 3 तस्करांना चाकण एमआयडीसीमध्ये निघोजे तालुका खेड गावाच्या हद्दीत अटक केली आहे। पंजाबमधून नवी मुंबईत हेरॉईन आणले जात होते। आरोपींच्या अटकेने पाकिस्तान, पंजाब ते चाकण असे धक्कादायक कनेक्शन समोर आले आहे। बलजीत सिंग, सविंदर सिंग उर्फ मोनो, गुरु प्रताप सिंग, शरणजीत सिंग उर्फ गोपी व ट्रक चालक करमजीत सिंग, मनिंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। हे सर्व मूळ पंजाब येथील आहेत। तळोजा पोलीस स्टेशनमध्ये हेरॉईन प्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील फरार आरोपी बलजीत सिंग व त्याचा साथीदार गोपी दोघेही ट्रकद्वारे नवी मुंबई, मुंबई व पुणे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे समोर आले। तांत्रिक तपासात हे संशयित आरोपी मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाने नाशिक येथे सापळा लावला। संशयित ट्रक येत असल्याचे दिसताच नाशिक येथून संबंधित आरोपीच्या ट्रकचा पाठलाग करून चाकण एमआयडीसी निघोजे तालुका खेड परिसरात कारवाई करून बलजीत सिंग, गुरु प्रताप सिंग व ट्रक चालक करमजीत सिंग यांना ताब्यात घेत ट्रकची व संशयित आरोपींची झडती घेतली। या झडतीत आरोपीकडून 82.6 ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन, त्याचे बाजार मूल्य 41,30,000, एक ऑस्ट्रिया निर्मित 8 लाखांची ग्लोक पिस्टल, 2 मॅगझिन, 4 जिवंत काडतुसे ज्याचे मूल्य 2,50,000 रुपये आहे। तसंच त्यांच्याकडील 4 मोबाईल व 1 वजन काटा असा एकूण सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संशयित सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पाकिस्तानातून हेरॉईन व अफीम हे अंमली पदार्थ ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पंजाब राज्यातून महाराष्ट्रात ट्रक तसेच रेल्वे मार्गे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे। पंजाबमध्ये आलेले हे अंमली पदार्थ संपूर्ण देशभरात तस्करांमार्फत पाठवण्यात येत असल्याचे देखील तपासात आढळून आले आहे।